पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अनियमित वेळापत्रक आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेचं स्वप्न उराश बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात। मात्र लोकसेवा आयोगाच्या लालफिती कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम बनवावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी लक्षवेधीद्वारे विधान परिषदेत केली होती। यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचे कॅलेंडर तयार केले जाणार असल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यूपीएससी मध्ये कधी परीक्षा होणार, कधी मुख्य परीक्षा आणि मुलाखत होणार याचे कॅलेंडर निश्चित असतं। पण दुर्दैवानं आपल्याकडे कॅलेंडर तयार केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। 2018 ते 19 पासून राज्यात आरक्षणाचे वेगवेगळे निर्णय झालेले आहेत। ईडब्ल्यूएस, एसईबीसीचा विषय पुढे येतो। वेगवेगळ्या न्यायालयानं दिलेल्या स्थगितीमुळे कधी भरतीमध्ये अधिक वेळ लागतो। पण पुढच्या काळात यूपीएससी प्रमाणे एमपीएससीचे कॅलेंडर तयार करण्यावर भर दिला जाईल। एमपीएससीच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीबाबतही यावेळी प्रश्न विचारण्यात आला। त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की 2023 साली आपण वर्णनात्मक परीक्षा पद्धत आणली होती, पण त्यावेळी विद्यार्थ्यांनी विनंती केल्यामुळे 2025 पर्यंत जुनीच पद्धत लागू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। पण 2025 पासून वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा होतील। तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांचा वर्णनात्मक पद्धतीला पाठिंबा असून काही मोजके विद्यार्थी विरोध करतात। पण हा निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण आपल्या विद्यार्थ्यांना यूपीएससी मध्ये नुकसान होतं। एमपीएससी वर्णनात्मक पद्धतीत असेल तर राज्यातील विद्यार्थ्यांना यूपीएससीतही फायदा होईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। एमपीएससीच्या परीक्षा खासगी संस्थांकडून न घेता आयोगाकडूनच घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती। यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की प्रश्नपत्रिका तयार करणं, परीक्षा घेणं ही सर्व कामे एमपीएससी कडूनच होतात। केवळ काही इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरून घेतलं जातं, बाकी सर्व कामे आयोगाकडूनच होतात। एमपीएससीनं गेल्या काही वर्षात पारदर्शक पद्धतीनं परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवला असून त्यात कोणताही गोंधळ झालेला नाही। तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात रिक्त असलेल्या 3 जागा भरण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलंय। एमपीएससी द्वारे पुढील काळात मोठ्या प्रमाणात भरती राबवली जाणार आहे, ती वेळेत व्हावी यासाठी सामान्य प्रशासन खात्यामधील सेवा विभागांच्या सचिवांना इतर राज्यांच्या लोकसेवा आयोगाचा अभ्यास केला आहे। त्या अभ्यासानुसार लोकसेवा आयोगाला नवं स्वरूप दिलं जाईल। वर्ग 1 आणि वर्ग 2 बरोबर आता वर्ग 3 ही आपण एमपीएससीला दिला आहे। सर्व परीक्षा वेळेत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे।